हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. आज परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कसा आहे सीन? छान वाटतंय ना? बाजारात चालली मी आता. आज बाजार भरतो. रिक्षाची वाट बघते किंवा एस टी. यार, इथे एस टी गेली. शेट. ठीक आहे, येईल. बघूया, काहीतरी मिळेलच. सकाळपासून लवकर उठली आहे. आवरेन सगळं आटपून आली आहे बाहेर. आता 2-3 वस्तू घ्यायच्या आहेत मला. त्यासाठी जावं लागतं मार्केटला मला. आता काय हे पण मुंबईला गेले आहेत, त्याच्यामुळे जर हे असते तर मी त्यांना सांगितलं असतं आणायला. बघूया. इतकं कडक ऊन आहे ना, बाप रे. गाड्या पण कंटिन्यूस नसतात. छान वाटतं ना, मस्त मोकळे रस्ते. काहीतरी भेटू दे लवकर. तीर्थाला झोपवून आले मी. पटापट घेईन सामान, जरा पण टाईम वेस्ट नाही करणार. अथर्वला सांगितलंय सांभाळायला, लक्ष दे. बघूया काय करतोय. कासा आमच्या दारू स्टॉपवरून मला एस टी सीटर मिळाली होती. त्यांनी मला कासाड्यापर्यंत सोडलं आणि मी आता दुसऱ्या रिक्षात बसली आहे बाजारात जायला. कारण त्या दादांना त्या साईडला जायचं, म्हणून त्यांनी मला इथे सोडलं. एक मिनिट. वो नहीं बोला तो ऐसे बोलेगा, उसका बात क्या करेंगे उसको? अरे तो ठेवलेले आहेत त्यांनी. हे दोनच आहे. द्याल का पिशवीतून कशातून तरी? कशातून तरी द्या ना. तर इथे मी साडींच्या दुकानात आली होती आणि मला माझ्या आजीसाठी नऊवारी साडी घ्यायची होती. तर साडी बघताना मी शूट करत होती ना, तर त्या दुकानातल्या त्या ताई आहेत ना, त्या म्हणत होत्या काय करत आहे. तर मी म्हटलं शूट करते. तर म्हणतात की आमच्या पण दुकानाचं शूट करा. तर मला हसायला आलं. मी म्हटलं नाही, मी एवढी मोठी ब्लॉगर नाही आहे, माझी सुरुवातच आहे. नाही होणार. नंतर कधी आलात ना तर असं आमच्या दुकानाचं पण शूट करा, असं त्यांच्याने माझं संभाषण चाललेलं. हे दोडका आहे ना? दोडक्याचे पडवळ देऊ. पडवळ कुठे आहे? पडवळ पण हे चांगले आहेत ना बिया? तुमच्या घरातल्या आहेत? हे काय? कारलं. चिबडाचे देऊ. चिबूड कुठे आहे? कारलं देऊ, कारल्याची. थांबा एक मिनिट. चिबूड पडवळ ठेवला ताई. आणि वांगा आहे आणि घेवडा. हे काय आहे? हे मुळ्याचं. फायनली इथे मला ज्या ज्या बिया हव्या होत्या त्या मिळाल्या. खूप खुश आहे. मला हेच मेन पाहिजे होतं. बाजारात आली तेव्हा ते मिळालं मला.
त्यानंतर इथे स्वामींचं फोटो फ्रेमचं दुकान होतं. म्हणजे नुसतं स्वामींचं नाही, भरपूर फोटोज होते देवांचे. तर माझं सारखं लक्ष जात होतं फ्रेम घेऊ की नको, घेऊ की नको. पण त्याआधी सगळ्यांची प्राईज विचारली आणि मग तीर्थाच्या पप्पांना फोन केला. म्हटलं मला फ्रेम घ्यायची आहे, घेऊ का. तर त्यांना 1-2 फोटो पाठवले आणि ते फायनली हां बोलले. हां बोलायचं फायनली म्हणजे कसं माहिती आहे, त्यांना घरातनं खिळे मारलेले कुठे आवडत नाही सारखे भिंतींना. तर ते आधी नाहीच म्हणत होते, पण त्या दिवशी हां म्हणाले आणि मग मी फायनली फ्रेम घेतली आणि हा माझा होता बाजार घेतलेला. ह्याच्यामध्ये जास्त करून तुम्हाला हगीज दिसतील तीर्थासाठी. त्यानंतर मी इथे कंपाऊंडच्या बाहेर आली होती लाकडं गोळा करायला, कारण मला ती चूल पेटवायची होती आणि आमच्या कंपाऊंडमध्ये नव्हती जास्त लाकडं, 2-4च होती, ती पुरणारी नव्हती. तर मी आमच्या रस्त्याच्या बाहेर जे तुम्हाला समोर दिसत ना, तिथे भरपूर लाकडं आहेत. तर मी थोडी मला जेवढी झेपतील तेवढी मी गोळा करायला आली होती. तर इथे शीतल पण होती आणि एक आमच्या वाडीतले दादा गेले, ते पण जस्ट मुंबईवरून आलेले होते वाटतं. तर त्यांच्याशीच बोलत होती, ते विचारत होते कसे आहात वगैरे. आणि शीतल आली होती. शीतलची बस चुकली होती. तिची जी नेहमीची बस आहे ती चुकली होती. तर ती विजयदुर्गच्या रोडने जी बस येते तिकडे थांबली ती आणि भेटली मला. तर चाललेल्या आमच्या थोड्या अशाच लाकडं गोळा करता गप्पा. तिला कॅमेऱ्यासमोर यायचं नव्हतं. आमची अशीच मस्ती चाललेली की ह्या टेम्पोतून जा, त्या टेम्पोतून जा, असं बोलत लाकडं गोळा केली. तर मी एवढी लाकडं आता गोळा केलेली आहेत. चूल पेटवायची, ते कशासाठी ते मी सांगेन नंतर. बघूया आधी पॉसिबल होते का, कारण पावसाचं वातावरण आहे. असं वाटते पाऊस येईल, त्याच्या आधी घरात निघायला छान वाटते ना, पण असं शांत. सिरियसली तुम्हाला ना मी एक सांगते गंमत. हे फणसाचं झाड आहे ना, हे फणसाचं झाड मी आणलेलं खालून म्हणजे आमचं घर आहे ना, तिथून आणलेलं. तिकडच्या एका काकांनी मला दिलेलं. किती मस्त झालं आहे ना, है ना. मला वाटलं नव्हतं की हे जगेल वगैरे, पण हे जगलं. मस्त झालं आहे, छान. नुसती एकच कांडी होती, अशीच रोवली होती आणि ते झालं छान. कापा फणस आहे, कापा. ह्याला एक रामफळ आलेलं त्या दिवशी, पण वादळ सुटलं ना, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, तर ते पडलं. हा एक फणस मस्त. हे भाईंनी छान केलं आहे ना, आता पूर्ण जागा व्यवस्थित करून दिली. माती सगळी लोटली आहे आणि व्यवस्थित जागा करून दिली भाईंनी. एक झाड माझं गेलं ह्याच्यात.
इथे एक काजू लावायचा. मी लावणार. मुंबईला जायच्या आधी मला जी जी झाडं हवी आहेत ना, तिथे फुलझाडांचे इथे पण मला लावायची आहेत. ते मी लावणार, माझी इच्छा आहे. कारण ना एकदा शाळा चालू झाल्या ना की मग मला परत यायला नाही भेटणार. मग माझी काय काय कामं आहेत ना ती मी करून घेणार. एक काजू किंवा दुसरं काहीतरी पण एक लावेल नक्की. चला घरी जाऊया. बाहेरचा दरवाजा मी कडी लावली ना, त्याच्यामुळे अथर्वनं ओरडतोय. तुम्हाला ते वाटत असेल ते काय आहे, तर ती आमची गणपतीची शाळा आहे. म्हणजे गणपती बनवतात आमचे काका, माझे सासरे. सॉरी, पडली असते चांगलीच. दाखवेन मी 2 दिवसांनी तुम्हाला. हे बघा आमचे गणपती बाप्पा वाट बघतायत कधी येतील कधी येतील. येतील 2-4 दिवसात काका आमचे इथे वरती, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. बाकी माझी मैत्रीण म्हणजे शीतल आली होती, तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या, त्याच्यामुळे छान वाटलं, मला फ्रेश वाटलं. कारण कालपासून अजिबात मूड चांगला नव्हता, विचित्र होता, एकदम विचित्र. आता फ्रेश वाटते मला, आता मी ठीक आहे. पप्पांचा फोन आला आहे. ही एक माती मला, ही माती कंपाऊंडमध्ये घालायची आहे, पण सध्या 3-4 दिवस नाही घालणार. कारण वेळ नाही म्हणता येणार. सध्या मला ते काम नाही करायचं आहे 3-4 दिवस. माहेरी जाणार आहे मी, तर माहेरी जाण्यासाठी काय काय मी कामं ठरवली आहेत ना, ती मला पहिला कंप्लीट करायची आहे. म्हणजे तिथून आल्याच्या नंतर मग मी हे काम हाती घेईन. असं वाटतं ना, असं फिरत राहावं. खरंच. तुम्हाला आवाज येतोय वरातीचा? सकाळपासून ना 3री वरात आहे, 3री वरात, 3री. मी काउंट करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? आज मी लवकर उठले आहे. माझ्या गावची सकाळ बघा किती सुंदर आहे. अथर्व क्रिकेटला गेला, आज मॅच आहे त्याची मालवणला, तर मला शूट करायला नाही मिळालं. म्हणजे तयारी झालेली व्यवस्थित सगळी टायमावर, पण इथे टाईमपास करत बसलो. म्हणजे असं 5 मिनटं बसलो, तेवढ्यात गाडी जात होती दादांची. त्यांना पटकन हाक मारली आणि मग पटापट धावत गेलो. त्याच्यामुळे मला त्याचं शूट करायला नाही मिळालं. केला तो, नाश्ता वगैरे दिला, त्याचा अंघोळ सगळं झालं. मालवणला गेलं आहे पहिल्यांदा मॅचसाठी, क्रिकेटला. सकाळी एका झटक्यात उठला. असा आवाज दिला लगेच उठला. आणि एरवी ट्यूशन वगैरे असेल तर काय त्याचे डोळे उघडत नाहीत. चला ठीक आहे, चांगलं आहे. सकाळ बघा माझ्या गावची, सुंदर आहे ना. चला बाय, भेटूया थोड्या वेळाने. तीर्था झोपली आहे, मी पण थोडं झोपते, काय कामं नाहीत आता. बाय. हॅलो, जेवलात का सगळे? काल मी जी लाकडं गोळा केली ती ॲक्च्युली त्याच्यावर मसाला भाजायचा होता, पण कॅन्सल झालं मसाला भाजायचा. उगाच लाकडं गोळा करून ठेवली वाटतं. नाही, उगाच नाही, होईल काहीतरी, कामाला येईल परत. ते काय झालं, भरपूर वेळा ती मिरच्या होत्या त्या चांगल्या सुकवल्या ना, तर आमच्या मावशी म्हणाल्या की नको भाजायला, ह्या टायमाला न मिरच्या भाजता मसाला बनवायला दे, बघूया.
काय टेस्ट आहे ते, त्याच्यामुळे कॅन्सल झालं. तर गरमीने ना असं तोंडासमोर ना ती किरमं काय म्हणतात ना ते येतं आहे, त्याच्यामुळे कॅन्सल झालं. चला तर मग आता एंड करते व्लॉगला. आणि जो कोणी माझ्या व्लॉगवर नवीन असेल, व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.